नमस्कार मित्रांनो, माझ्या सर्व दुर्गप्रेमी आणि सह्याद्रीच्या कुशीत भटकंती करणाऱ्या सर्व मित्रांना नमस्कार. आपण रायगडाच्या पश्चिम दरवाजामधून चढून आल्यानंतर वरचा जो भाग आहे या ठिकाणी पोहोचला आहोत. मग टोकाचे दिसणारे हे विलक्षणीय असे सौंदर्य आपल्या लक्षात येईल. आपण त्याही ठिकाणी जाणार आहोत. ते 56 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरे घराण्याकडून हा किल्ला जिंकला आणि हिरोजी इंदुलकर यांना इथल्या बांधकामाची जबाबदारी दिली. 6 जून 1674 रोजी इथेच महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि रायगड किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी बनला. आज आपण चाललो आहोत ते म्हणजे राजसभा, बाजारपेठ, गंगासागर तलाव आणि शेवटी टकमक टोक या प्रत्येक ठिकाणी दडलेल्या इतिहासाचा उलगडा करायला. या किल्ल्याच्या बुरुजांवर स्थानिक आणि युरोपियन अशा दोन्ही प्रकारच्या तोफा होत्या. काही आजही अवशेष स्वरूपात दिसतात. प्रामुख्याने जगदंब, भवानी, रणवीर, फत्तेजंग अशी काही मोठ्या तोफांची नावांचे उल्लेख येतात. पावसाळा सुरू झाला की रायगडाच्या कडांवरून पडणारे पाण्याचे धबधबे, खाली पसरलेल्या दुःखांचा सागर आणि आजूबाजूंची हिरवीगार दरी हा सगळा नजारा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखाच असतो. त्यासाठी आपण अवश्य एकदा भेट द्या. पावसाळ्यात किल्ल्याच्या कड्यांवरून छोटे मोठे ऋतुनिर्भर धबधबे दिसतात. हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे उन्हाळ्यात पूर्णपणे आटतात. रायगड किल्ल्याच्या दरवाजाचे वास्तुशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे रायगडाची दरवाजा व्यवस्था प्रामुख्याने दख्खनी मराठी लष्करी वास्तुशैलीची आहे. भव्य कोरीव सजावटीपेक्षा साधी, मजबूत आणि उपयोगी रचना अधिक दिसते. रायगडाचा महादरवाजा म्हणजे केवळ प्रवेशद्वार नाही, तर स्वराज्याच्या सीमेवरचा पहारा आहे. या प्रचंड बुरुजांखाली उभं राहिलं की त्या काळाच्या लष्करी दल डोळ्यासमोर उभा राहतो. सांग पप्पाला उचलून घ्यायला सांग आता राहिलेला किल्ला. रायगड किल्ल्यावरचा राजवाडा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे प्रशासकीय आणि निवासस्थानिक केंद्र होते. आज बहुतेक भाग अवशेष स्वरूपात दिसतो, पण मांडणी स्पष्टपणे ओळखू येते. टकमक टोक हे रायगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला असलेला उंच कडा आहे, ज्याला शेकडो मीटरचा तिरपा उभा उतार आहे. मराठा काळात इथे गंभीर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी कड्यावरून खाली फेकले जात असे. त्यामुळे या ठिकाणाला कडे लोट स्थान म्हणूनही ओळखले जायचे. रायगडावर महादरवाजातून थोडं पुढं आल्यावर दिसणाऱ्या तलावाला हत्ती तलाव म्हटलं जायचं. हा तलाव गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या पिण्याच्या पाण्याची आणि स्नानासाठी वापरला जात असे, असा उल्लेख आढळतो. या तलावापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला असे प्राचीन काळातील मंदिर पाहायला मिळेल. या मंदिराची रचना वरती आपण पाहिल्यानंतर असे पूर्ण एका दगडाच्या कलाकृतीमधील सगळं प्राचीन काळातील बांधकाम आपल्याला बघण्यास मिळेल. या मंदिरापासून आपल्याला काही अंतरानंतर पुढे चालत राहायचं आहे. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा राज्याभिषेक मुद्रेत बसवलेला पुतळा मेघडंबरी परिसरात म्हणजेच
शिवराज्याभिषेक झालेल्या पवित्र जागेजवळ आहे. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आदर आणि प्रेरणेचे केंद्र मानले जाते. पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे पुतळा राज्याभिषेकाच्या वेशात सिंहासनावर विराजमान असलेल्या छत्रपतींचे जिवंत भासत असे चित्र करतो. रायगड किल्ल्यावरची बाजारपेठ म्हणजेच हुजूर बाजार म्हणजे शिवकालीन राजधानी रायगडाची राजकीय आणि व्यापारी धडपड दाखवणारा महत्त्वाचा भाग आहे. ही जागा आज अवशेष स्वरूपात दिसते, पण त्यातून त्या काळाचा व्यावसायिक आणि दरबारी वैभवाचा अंदाज येतो. रायगडावर दिसणाऱ्या लांबट चौकोनी ओठ्यांची रांग आणि समोर मोकळी जागा हा भाग बाजारपेठ किंवा हुजूर बाजार म्हणून ओळखले जायचे. इथे राज दरबारांशी संबंधित खास व्यापार, वस्तूंची देवाणघेवाण, राजवाड्याला लागणाऱ्या वस्तूंची खरेदी विक्री होत असे मानले जाते. या बाजारपेठेचे खास ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे ही बाजारपेठ राजवाडा, दरबार, जगदीश्वर मंदिर, गंगासागर तलाव यासारख्या मुख्य वास्तूंच्या जवळ असल्यामुळे राजधानीतील सर्व महत्त्वाची हालचाल इथेच केंद्रित असे. सध्या येथे केवळ दगडी तट, ओटे आणि पाया दिसतो, पण पर्यटक आणि गाईड्स या जागेची ओळख रायगडावरील बाजारपेठ म्हणून करून देतात. या बाजारपेठेमध्ये आपल्याला नागशिल्प पाहण्यास मिळेल. जर कुठल्या ऐतिहासिक मित्रांना किंवा पर्यटकांना किंवा दुर्गप्रेमींना काही माहीत असेल तर प्लीज कमेंट्समध्ये याबद्दलची माहिती प्लीज कमेंट करा. बाजारपेठेतून पूर्वेकडे पुढे गेल्यानंतर जगदीश्वर म्हणजेच वाडेश्वर मंदिर पट्टा सुरू होतो. हाच पट्टा पुढे महाराजांच्या समाधीपर्यंत जातो असे वर्णनात आढळते. आज पर्यटक बहुतेक वेळा नगारखाना, बाजारपेठ, राजसभा मंडप हा पट्टा पाहून तिथून पुढे मंदिर व समाधीकडे चालत जातात. म्हणजेच बाजारपेठ हा समाधीपर्यंत जाणारा मुख्य पायी मार्गाचा मध्यभाग ठरतो. कॅब द्यायची का? नको की तिकडे जायचं होतं ना खाली मग अशी जायचे चला जा मी जा जा. अय बस हवा का झोका यायचा. इकडे ये. हिरोजी इंदुलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख्य बांधकाम प्रमुख म्हणजेच चीफ इंजिनियर आणि अत्यंत निष्ठावान वास्तुविशारद होते. रायगड किल्ला, त्यातील राजवाडे, तळे, मनोरे, रस्ते, जगदीश्वर मंदिर यांसारख्या अनेक वास्तूंच्या बांधकामाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. हिरोजी इंदुलकर हे कोण होते तर ते शिवकालीन स्वराज्यातील स्थापत्य अभियंता म्हणून रायगड व सिंधुदुर्गासह अनेक किल्ल्यांच्या बांधकामात त्यांनी मोलाची कामगिरी केली. रायगडावरील जगदीश्वर मंदिर म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने इसवी सन 1674च्या सुमारास प्रसाद स्वरूपात उभारण्यात आले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार व प्रसाद रूप बांधकामाचे काम स्वराज्याचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी केले. याचा पुरावा म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी टिळकर असा शिलालेख केलेला आहे. जगदीश्वर मंदिरातून समाधीस्थळाकडे जाण्याचा मार्ग अगदी जवळचा आणि सरळ आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटाच्या चालीनंतर महाराजांची समाधी गाठता येते. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही स्वराज्याची आणि मराठी अस्मितेची अत्यंत पवित्र जागा मानली जाते. जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावरच असलेल्या अष्टकोनी दगडी चौथाऱ्यावर आज आपण पाहतो ती
समाधीस्थळाची वास्तू उभी आहे. समाधी अष्टकोनी दगडी चौथऱ्यावर उभारलेली असून काळ्या दगडांचे उंच जोते वर फरसबंदी आणि मधोमध महाराजांच्या स्मृतिचिन्हासह मेघडंबरी आहे. ए बघितले का समाधी स्थळ? हा दुसऱ्या असा फोटो घ्यायचा हो माझा. हा घेतला सर. हिरोजी इंदुलकर यांचा पुरावा म्हणून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळील पायरीवर सेवेशी ठाई तत्पर हिरोजी विठ्ठलकर असा शिलालेख कोरलेला आहे. आतापर्यंत आमचा स्पॉट झाला फक्त एक हा मंदिर एक पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं इथं समाधी स्थळ आहे. त्या स्थळाचं दर्शन घेऊन फोटोशूट करून आणि व्हिडिओ कॅप्चर करून आम्ही आपण आता हा कचरा टकमक टोकाचं जे वर्णन आहे प्रवास वर्णन हे आपण पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.